हाय एव्हरीवन, आपल्या सर्वांचं माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आपण वेगवेगळ्या प्रकारची माहिती समजून घेत असतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून, ठीक आहे. आणि म्हणून मी मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला एक आव्हान केलं होतं, एक विनंती केली होती की आपण जेव्हा व्हिडिओ पाहत असतो ते पाहिल्यानंतर जर आपल्याला ती माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा, अधिकाधिक आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत किंवा आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहणाऱ्यांची संख्या आहे, परंतु कोण पाहत आहे तर जे चॅनल सबस्क्राईब करत नाहीत ते जास्त पाहत आहेत. जर आपल्याला व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल, माहिती उपयुक्त वाटत असेल तर नक्कीच आपला चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तुम्ही काय करताय की फक्त माहिती पाहून झाली की लगेच त्याच्यातून बाहेर पडता. व्हिडिओ लाईक करणे, शेअर करणे, सबस्क्राईब करणे याच्याशी आपला काही संबंध नाही, बरोबर ना. लाईक, शेअर, सबस्क्राईब हे अगदी फ्री आहे आणि म्हणून ते करायला विसरू नका. त्याच्यातून मला प्रोत्साहन मिळत असतो, प्रेरणा मिळत असते आणि अशाच प्रकारे नवनवीन प्रकारची जी माहिती आहे ती माहिती देण्यासाठी मी तुमच्या समोर येऊ शकतो. त्यासाठी आपल्याला आपला चॅनल सबस्क्राईब करणं अत्यंत गरजेचं आहे, ठीक आहे. कारण आपला परिवार जेव्हा वाढेल तेव्हाच त्याच्यातून आणखीन आपल्याला नाविन्यपूर्ण जी काही माहिती असेल ती माहिती आपल्यापर्यंत देता येईल. एवढी एक छोटीशी रिक्वेस्ट किंवा त्यालाच तुम्ही दक्षिणा म्हणू शकता, गुरुदक्षिणा म्हणू शकता, बरोबर. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब, ठीक आहे. तर मित्रांनो, आपण आजचा जो काही आपला टॉपिक आहे त्या टॉपिकला डायरेक्ट सुरुवात करणार आहोत. इंग्रजीच्या माध्यमातून आपण ती माहिती समजून घेणार आहोत. इंग्लिश टू मराठी काय म्हटलेलं आहे तर वर्ड पॅटर्न. वर्ड पॅटर्न म्हणजेच काय तर शब्द रचना. वर्ड पॅटर्न म्हणजेच शब्द रचना, की शब्दाची रचना कोणत्या पद्धतीने केली जाते ते आपल्याला समजून घ्यायचे आहे. ते जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर प्रथम आपल्याला या ठिकाणी जे काही अल्फाबेट्स आहेत ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. अल्फाबेट्स सगळ्यांनाच माहिती आहेत, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अल्फाबेट्स माहिती आहेत. अल्फाबेट्स म्हणजेच काय तर A to Z लेटर्स. अल्फाबेट्स म्हणजेच काय A to Z लेटर्स, ओके, ज्याला आपण वर्णमाला म्हणत असतो. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर ब्लॅक कलर मध्ये कॅपिटल लेटर्स आहेत, रेड कलर मध्ये त्याचा प्रोनाउन्सिएशन आहे आणि ब्लू कलर मध्ये त्याचा स्मॉल लेटर्स आहे. तीन पद्धतीने आपण ती माहिती समजून घेणार आहोत. पहा, कॅपिटल A त्याचा प्रोनाउन्सिएशन A, स्मॉल A. आता ही जी काही डिटेल्स आहे ती आपल्याला वेगळी काय सांगायला नको, ती फक्त मी वाचणार आहे, ती आपण समजून घेऊया. A, B, C, D, E, F, G, H, I, J, K, L, M, N, O, P, Q, R, S, T, U, V, W, X, Y, Z. कॅपिटल लेटर्स ब्लॅक कलर मध्ये जे काही लेटर्स लिहिलेले आहेत ते कॅपिटल आहेत, म्हणजे मोठ्या लिपीतले आहेत. रेड कलर मध्ये जे काही लिहिलेलं आहे ते त्याचं प्रोनाउन्सिएशन आहे, त्या अक्षराचा उच्चार कसा होत असतो ते आपण लिहिलेलं आहे. आणि ब्लू कलर मध्ये जे काही लिहिलेले आहेत ते आहेत स्मॉल लेटर्स. स्मॉल लेटर्स म्हणजेच लहान लिपीतले ते अक्षरे आहेत, ठीक आहे. ही साधी जी काही माहिती आहे ती आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे. मग त्यातील जे काही या ठिकाणी आपण राऊंड करूया. बघा, A, E, I, O आणि U हे जे आहेत ते इंग्रजीतील ओवेल्स आहेत. काय आहेत? ओवेल्स आहेत. इंग्रजीतील ओवेल्स म्हणजेच इंग्रजीतील ते स्वर आहेत. आणि उरलेले जे काही लेटर्स आहेत त्यांना आपण कॉन्सोनंट म्हणत असतो. आता ओवेल्स अँड कॉन्सोनंट या संदर्भात आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे या आधीच्या व्हिडिओच्या माध्यमातून. ती जर पाहिली नसेल तर नक्कीच पहा, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली जाईल, ओके. तर पहा, अल्फाबेट्स A to Z आपण रीड केलेले आहेत.
जे काही सर्कल केलेले जे काही लेटर्स आहेत ते लेटर्स आहेत इंग्रजीतील ओवेल्स. काय आहेत? इंग्रजीतील ओवेल्स. आता हे आपण का समजून घेतोय तर आपल्याला जर समजा एखादा शब्द तयार करायचा असेल, पहा आपला टॉपिकच आहे वर्ड पॅटर्न, शब्दाची रचना. जर एखादा शब्द तयार करायचा असेल किंवा आपली स्वतःची माहिती इंग्लिशमध्ये लिहायची असेल तर आपल्याला वर्ड रचना किंवा जी काही वर्ड पॅटर्न आहे, शब्द रचना जी आहे ती ज्ञात असणं गरजेचं आहे, ती माहिती असणं गरजेचं आहे. आणि म्हणून जर आपल्याला हे अल्फाबेट्स माहिती असतील, अल्फाबेट्स मधले वोवेल्स कोणते आहेत, कॉन्सोनंट कोणते आहेत ते जर आपल्याला माहिती असतील तर आपण बऱ्यापैकी आपली स्वतःची माहिती लिहू शकतो किंवा स्पेलिंग्स आपण तयार करू शकतो. शब्द तयार करण्यासाठी आवश्यकता असते ह्या गोष्टींची. ठीक आहे, अल्फाबेट्स आपल्याला समजलेले आहेत. पुढचा आपला जो काही टॉपिक आहे पहा पॉइंट, मराठी स्वर. इंग्रजी स्वर किती आहेत तर 5 आहेत. हे पहा या ठिकाणी 5 इंग्रजी स्वर आहेत, त्यांना आपण इंग्लिशमध्ये ओवेल्स म्हणत असतो. A-E-I-O-U हे इंग्रजी भाषेतील स्वर आहेत. ओके, आणि उरलेले कॉन्सोनंट म्हणजेच व्यंजने आहेत. मराठी भाषेतील जे काही स्वर आहेत ते कोणते आहेत? मराठी भाषेतील स्वर आणि त्यांना इंग्रजीमध्ये कोणती लेटर्स वापरले जातात त्या स्वरांना ते आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. ते पहा कशा पद्धतीने. मराठी भाषेतील स्वर आहेत अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ए, ओ, औ, अम, आ. हे मराठी भाषेतील स्वर आहेत. मराठी भाषेतील स्वरांसाठी इंग्रजी अक्षर कोणती वापरले जातात तर अ असेल तर सिंगल ए, आ असेल तर सिंगल ए अदरवाइज डबल ए, ई असेल, ई म्हणजेच काय तर वेलांटी, पहिली वेलांटी. ओके, त्याला आय वापरला जातो. दुसरी वेलांटी असेल डबल ई वापरला जातो. पहिला उकार असेल यू वापरला जातो. दुसरा उकार असेल डबल ओ वापरला जातो. एक मात्रा असेल ई वापरला जातो. ऍ असेल तर ए वापरला जातो, जसं की ऍपल. ऐ असेल ऐ म्हणजेच जसं की 2 मात्रे, त्याला ए आय वापरला जातो. ओ असेल एक काना एक मात्रा असेल तर ओ वापरला जातो. ऑ असेल, ऑ म्हणजेच काना आणि अर्धा चंद्र जर असेल त्या अक्षराच्या वरती तर त्याला ए ओ हे लेटर्स वापरले जातात. एक काना 2 मात्रे असतील, एक काना 2 मात्रे असतील तर ए यू वापरला जातो. या ठिकाणी महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्या अक्षरावर अनुस्वार असेल त्या अनुस्वाराचा उच्चार कशा पद्धतीने होत आहे. जर न सारखा उच्चार होत असेल तर ए एन वापरायचा, म सारखा उच्चार होत असेल तर ए एम वापरायचा. न सारखा उच्चार होत असेल तर ए एन वापरायचा आणि म सारखा उच्चार होत असेल तर ए एम वापरायचा. आहासाठी ए एच ए. ओके, खूप महत्वाचे लेटर्स आहेत, हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. हे जर आपण समजून घेतलं तर आपण आपली स्वतःची माहिती सहज लिहू शकतो. बघा, जर हे आपण समजून घेतलं तर आपण स्वतःची माहिती सहज लिहू शकतो. कॉन्फिडेंटली सांगतोय, सहज लिहू शकतो. फक्त ह्या गोष्टी आपल्याला येणं अपेक्षित आहे. ह्या गोष्टी प्लस आता या ठिकाणी काय लिहिलेलं आहे बघा, हे आहेत मराठीतील स्वर आणि त्याला इंग्रजी लेटर्स कोणते वापरले जातात, म्हणजेच काना मात्रा वेलांटी आपण जे काही मराठीमध्ये वापरत असतो त्यासाठी काय वापरले जातात ते या ठिकाणी आपण लिहिलेले आहेत. हे जर माहिती असतील तर ह्या व्यंजनांना कोणते लेटर्स वापरले जातात ते आपल्याला बऱ्यापैकी माहितीच असतं. ते सहज आपण समजून घेऊन त्यानुसार आपण वर्ड पॅटर्न म्हणजे शब्द रचना करू शकतो. ओके, पुढे मराठी व्यंजने. मराठी व्यंजने इंग्रजीमधून, मराठी व्यंजन प्लस इंग्लिश मध्ये त्याला कोणते लेटर्स वापरले जातात ते आपण समजून घेणार आहोत. पहा, क असेल तर के ए अदरवाइज सी, जसं की कॅट, CAT कॅट, बरोबर. क असेल तर के ए किंवा सी, ख असेल तर KHA,
ग असेल तर GA, घ असेल GHA, ड बाजूला टिंब असणारा N, च असेल CHA, छ असेल CHHA, ज असेल JA, झ असेल JHA, अदरवाइज ZA, त्र N, ट असेल TA, ठ असेल THA, ड असेल DA, ढ असेल DHA, बाणातला असेल NA, त असेल TA, थ असेल THA, द असल्यास DA, ध असल्यास DHA, न असल्यास NA, प PA, फ PHA, अदरवाइज FA, ब असल्यास BA, भ असल्यास BHA, म असल्यास MA, य असल्यास YA, आर असल्यास र असल्यास RA, ल असल्यास LA, व असल्यास VA, अदरवाइज WA, शहामुर्गातला असल्यास SHA, षटकोनातला असल्यास SHA, स असल्यास, स आणि श मध्ये फरक आहे, स असल्यास SA, ह असल्यास HA, ळ असल्यास LA, क्ष असल्यास KSHA, ओके, आणि ज्ञ असल्यास DNYA, ज्ञ असल्यास DNYA. थोडक्यात या ठिकाणी मराठी व्यंजने, मराठी व्यंजनांना कोणते लेटर्स वापरले जातात त्याची माहिती या तक्त्याच्या माध्यमातून मिळते. हे लेटर्स आणि हे लेटर्स जर आपल्याला माहिती असतील तर आपण स्वतःची माहिती सहज लिहू शकतो. ओके, ह्या दोन गोष्टी माहिती करून घ्या. तुम्हाला नाही तुमची स्वतःची माहिती लिहिता आली तेव्हा सांगा. म्हणून या गोष्टी माहिती करा, म्हणजे तुम्हाला स्वतःची माहिती सहज लिहिता येईल. ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत प्रॉब्लेम येत होती त्यांनी जर समजा ह्या गोष्टी फॉलो केल्या तर नक्कीच ह्या गोष्टी त्यांच्या सॉल्व्ह होऊ शकतात. मग तो लहान असो अदरवाइज मोठा असो, फक्त ह्या गोष्टी समजून घ्या तुम्ही. मराठी स्वर, इंग्रजी मधून लेटर्स, मराठी व्यंजन, इंग्रजी मधून लेटर्स, या गोष्टी समजून घ्या. हटक्यात तुम्हाला तुमची माहिती लिहिता येईल. ओके, या वर्ड पॅटर्न मध्ये या शब्दाची निर्मिती किंवा या अक्षराची निर्मिती कशी होत असते. वर्ड पॅटर्न मध्ये जे काही अक्षर तयार होत असतात ती कशी तयार होत असतात, तर मराठी व्यंजनांमध्ये जर एखादा मराठी स्वर मिसळला तर त्याच्यापासून एक व्यंजन तयार होत असतो. पहा काय म्हटलं, मराठी व्यंजन मधील जे काही अक्षर आहेत त्या अक्षराची निर्मिती कशी होते, तर मराठी व्यंजनामध्ये जर एखादा स्वर मिसळला तर त्याच्यापासून नवीन अक्षराची निर्मिती होत असते. ती कशी, तर पहा, क अधिक अ, क, के ए, क अधिक अ, क तयार झाला. ख अधिक अ, ख तयार होतो. ग अधिक अ, ग तयार होतो. अशा पद्धतीने या अक्षरांची निर्मिती या ठिकाणी होत असते. बघा, ओके. मग हे अक्षर तयार झाल्यानंतर त्याला कोणती इंग्रजी लेटर्स वापरले जातात या तक्त्याच्या माध्यमातून आपण ते समजून घेतलं. बरोबर. समजा थ असेल तर थ ला काय वापरले जातात, THA. शहामुर्गातला असेल तर SHA वापरले जातात. झ असेल तर JHA, अदरवाइज ZA वापरले जातात. ड असेल, ड डमरूतला असेल तर DA वापरले जातात. बरोबर. ग असेल तर GA वापरलं जातं. परत समजा Y असेल, A असेल तर YA वापरले जातात. ह्या गोष्टी आपल्याला माहिती असायला हव्या. किंवा समजा पहिला ओंकार असेल तर काय वापरला जातो, U वापरला जातो. बरोबर. समजा त्या अक्षरावर अनुस्वार असेल, त्या अनुस्वाराचा उच्चार न सारखा होत असेल तर AN वापरायचा. म सारखा होत असेल तर AM वापरायचा. ओके. एक मात्रा असेल तर एक मात्रासाठी ई वापरायचा. ओके. ते कशा पद्धतीने आपण सविस्तर त्याचे एक्झाम्पल्स समजून घेणार आहोत. तत्पूर्वी या ठिकाणी पहा काय म्हटलेलं आहे,
मराठी भाषेत क ख ग घ इत्यादी अक्षरांना काना, मात्रा, वेलांटी इत्यादी जोडून पूर्ण अक्षर बनवितात. पहा, मराठी भाषेमध्ये जे काही अक्षर येत असतात त्या अक्षराची पूर्तता करण्याच्या दृष्टिकोनाने किंवा तो अक्षर परिपूर्ण तयार करण्याच्या दृष्टिकोनाने त्याला काना, मात्रा, वेलांटी ह्या गोष्टी ज्या काही असतात त्या गोष्टींचा वापर केला जात असतो. त्याच्यानंतर ते पूर्ण अक्षर तयार होत असतात. इंग्रजीमध्ये असं नसतं. इंग्रजीमध्ये काय असतं? इंग्रजीमध्ये काना, मात्रा, वेलांटी नसते. असते का? असते का? नसते. मग इंग्रजीमध्ये जे काही स्वर आहेत ते स्वर त्या अक्षरांच्या पुढे जोडले जात असतात आणि नंतर ते अक्षर कंप्लीट होत असतात. मराठीमध्ये एखादा अक्षर, एखादा शब्द तयार करायचा असेल तर त्याला काना, मात्रा, वेलांटी हे जे काही भाग आहेत, हे जे घटक आहेत ते जोडून त्याची परिपूर्ण माहिती आपल्याला मिळत असते. इंग्लिशमध्ये जे काही इंग्लिश व्होवेल्स असतात त्याच्या माध्यमातून त्या शब्दाची, त्या अक्षराची निर्मिती होत असते. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला ही जी काही 14 खडी आहे ती समजून घ्यायची आहे. 14 खडी आपण कशी लिहू शकतो त्यासाठी या ठिकाणी एक एक्झाम्पल तुम्हाला लिहून दाखवलेला आहे. यानुसार तुम्हाला राहिलेली 14 खडी कंप्लीट करायची आहे. कंप्लीट करायचीच आहे, त्याशिवाय तुम्हाला त्या गोष्टी कळणार नाही. पहा, क क असल्यास क ची ओळ आपण कशी लिहितो? तर क आपण काय समजून घेतोय की क असल्यास ते कसं लिहावे, क ची ओळ कशी कंप्लीट करायची. क के ए, का क ला काना असल्यास के ए, क ला पहिले वेलांटी असल्यास के आय. पहा, प्रत्यक्ष आपण व्यंजन आणि स्वर याचा या ठिकाणी वापर करतो. या ठिकाणी क हा काय आहे? व्यंजन आहे. आणि हे जे काही ए, आय, डबल ई, यू, डबल ओ, ई हे जे आहेत हे काय आहेत? तर स्वर आहेत. काय आहेत? स्वर आहेत. त्याचा प्रत्यक्ष वापर करून आपण ही 14 खडी लिहिलेली आहे. ती पहा, क असल्यास सिंगल क, त्याला काना, मात्रा, वेलांटी काही नाही, तरी आपण के अदरवाइज के लिहू शकतो. काना असल्यास के ए, पहिले वेलांटी असल्यास के आय, दुसरे वेलांटी असल्यास के डबल ई, पहिला उकार असल्यास के यू, दुसरा उकार असल्यास के डबल ओ, एक मात्रा असल्यास ई, के ई, क्या म्हणजे क वर अर्धा चंद्र असल्यास के ए अदरवाइज सी ए. फॉर एक्झाम्पल मला जे सांगितलं तुम्हाला CAT, कॅट, कॅट उच्चार कसा होतोय? कॅट. त्या पद्धतीने कै दोन मात्रे असल्यास के ए आय, एक काना एक मात्रा असल्यास ओ म्हणजेच के ओ वापरतात. बरोबर. एक काना आणि अर्धा चंद्र असल्यास म्हणजेच कॉक, जसं की कॉक, COCK, कॉक, त्या पद्धतीने त्याला KO अदरवाइज CO वापरले जातात. कौ एक काना दोन मात्रे असल्यास KAU या अक्षरांचा वापर केला जातो. अनुस्वार असल्यास म चा उच्चार होत असेल तर KAM वापरायचा, एन चा उच्चार होत असेल तर KAN वापरायचे आणि कहा KAH. अशा पद्धतीने ही क ची जी काही लाईन आहे किंवा क ची जी काही 14 खडी आहे ते आपण कंप्लीट केलेले आहे. बरोबर. आता राहिलेले जे काही व्यंजने आहेत त्या व्यंजनांची 14 खडी तुम्हाला पूर्ण करायची आहे. का पूर्ण करायची आहे? तर त्याच्या माध्यमातून तुम्हाला ती माहिती अधिक क्लिअर होऊ शकते. अधिक समजून घ्यायची असेल तर ही 14 खडी तुम्हाला कंप्लीट करणं गरजेचं आहे. कारण प्रत्यक्ष त्या व्यंजनाचा वापर कशा पद्धतीने केला जातो हे तुम्ही प्रत्यक्ष लिहिल्याशिवाय लक्षात येणार नाही. म्हणून हे आधी लिहा, त्याचा सराव करा, त्याचे प्रॅक्टिस करा, म्हणजेच ह्या गोष्टी तुमच्या परफेक्ट होतील. आणि परफेक्ट झाल्यात तर तुम्हाला कोणताही शब्द लिहायला सांगू द्या, तो जोड शब्द असो, अवघड शब्द असो, कितीही मोठा शब्द असो, तुम्ही अगदी आत्मविश्वासाने लिहू शकता. फक्त ह्या गोष्टी तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. ओके. खात्रीने सांगतोय, फक्त प्रामाणिकपणे अभ्यास करा, म्हणजेच ह्या गोष्टी तुम्ही अगदी क्लिअरली करू शकाल. आपण काय एक्झाम्पल समजून घेऊया.
पहा या ठिकाणी आपण काही शब्द लिहिलेले आहेत, मराठी शब्द. मराठी शब्दाची आपल्याला इंग्लिश स्पेलिंग तयार करायची आहे. ती कशी? तर या ठिकाणी व्यंजन आणि स्वर यांच्या मदतीने आपण ते तयार करणार आहोत. ते कशा पद्धतीने? पहिला शब्द पहा, संपत. संपत शब्द व्यवस्थित उच्चारा, व्यवस्थित समजून घ्या. संपत उच्चार कसा होतोय? समजा एस आहे, स आहे, स साठी काय वापरले जातात? तर एस ए, एस ए. अनुस्वार आहे, अनुस्वाराचा उच्चार कसा होतोय? संपत होतोय की संपत होतोय? म होतोय, म्हणून एस ए एम. प साठी काय वापरला जातो? प साठी लेटर्स कोणते आहेत पहा, पी ए. आणि काय म्हटलेलं आहे? त. त साठी काय आहे? टी ए. पहा संपत. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची, जर समजा शेवटचा आपला अक्षर जो असेल त्या अक्षराला जर समजा काना असेल, पहा शेवटच्या अक्षराला जर समजा काना असेल तर शेवटी ए वापरायचा. पहा शेवटच्या अक्षराला जर समजा काना असेल तर शेवटी ए वापरायचा, अन्यथा वापरायचा नाही. मग पहिला जो शब्द आहे संपत, आपण या शब्दाला काना दिलेला आहे का? तर नाही, म्हणजेच या ठिकाणी ए वापरायचा नाही. म्हणजेच ती स्पेलिंग ह्या पद्धतीने तयार होत असते. गंगा. गंगा ग साठी जी ए. उच्चार कसा होतोय? अनुस्वाराचा. न सारखा की म सारखा? गंगा. न गंगा. आता काना आहे म्हणून आपण ए वापरला, गंगा ही स्पेलिंग तयार झाली. बरोबर. पुन्हा एक गोष्ट लक्षात घ्या, जर समजा जोड अक्षर असेल किंवा शेवटचा जोड अक्षर असेल लास्ट, जसं की फॉर एक्झाम्पल जितेंद्र. जितेंद्र शेवटचा अक्षर जर जोड अक्षर असेल तर त्याला आपण ती स्पेलिंग या पद्धतीने लिहित असतो, म्हणजे शेवटी आपण आर वापरला तरी चालत. जसं की महाराष्ट्र आपण आर ए लिहित असतो, धर्मेंद्र आर ए, जितेंद्र आर ए. ह्या ज्या काही स्पेलिंग्स आहेत ते आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जर शेवटी काना असेल तर ए वापरायचा, काना नसेल तर ए वापरायचा नाही. जोड अक्षर असल्यास ए वापरायचा. ओके. उच्चार कसा होतोय? म सारखा होतोय की न सारखा होतोय त्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी एमचा वापर, अदरवाईज एनचा वापर हा करायचा आहे. अशा पद्धतीने आपण सहजरित्या ते लिहू शकतो. आपली स्वतःची माहिती, स्वतःचं नाव, वडिलांचं नाव, आपलं सरनेम, आपल्या गावाचं नाव, वेगवेगळ्या व्यक्तींचे नाव आपण ह्या पद्धतीने लिहू शकतो. फक्त आपल्याला ह्या गोष्टी यायला हव्या. ओके. तर काळजीपूर्वक ही माहिती समजून घ्या. जर तुम्हाला नोट डाऊन करायचे असेल तर नोट डाऊन तुम्ही करून ठेवू शकता. ओके. पण आधी ही जी काही 14 खडी आहे ती 14 खडी आधी कंप्लीट करा, कारण 14 खडी लिहिताना स्वरांचा वापर तुम्हाला प्रत्यक्ष करायचा आहे. मग जर समजा ते तुम्ही योग्य पद्धतीने करू शकला तर तुम्ही कोणताही शब्द चुकीचा लिहिणार नाही. ठीक आहे. म्हणून ही माहिती समजून घ्या आणि यानुसार प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला तुमची माहिती आलीच समजा. ओके. तर आज अगदी आपण छोटीशी माहिती समजून घेतली. आपल्याला जर समजा ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती शेअर करा, जेणेकरून त्यांना ही माहिती समजायला मिळेल. त्या चॅनलवर कोण नवीन असतील तर त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. सबस्क्राईब करणे, लाईक करणे, शेअर करणे हे अगदी फ्री आहे मित्रांनो, म्हणून संकोच करू नका. तुमच्या एका लाईकमुळे, शेअरमुळे, सबस्क्राईबमुळे नवीन उत्साह निर्माण होत असतो, ऊर्जा निर्माण होत असते, प्रेरणा मिळत असते. आणि म्हणून तुम्हाला सांगितलं जातं की ह्या गोष्टी करा की ज्याच्यातून आपल्याला आणखी नाविन्यपूर्ण माहिती आपल्यापर्यंत देता येईल. ओके. लवकरच भेटू आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमाने. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.